सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. 24 मार्चला रविवारी होळी आलेली आहे. आपल्या घरावरून, मुलांवरून, पतिदेवांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. महिलांनी हा उपाय करायचा आहे. तर तुमच्या घरात किंवा तुमच्या मुलांवर, पतीवर कुठले संकट येत असेल, नकारात्मकता असेल, तुमच्या घरात काही इडापिडा असेल, दुःख असेल, संकट असेल, आर्थिक प्रॉब्लेम असतील, तुमच्या घरात किटकिट होत असेल, कायम भांडण तंटे होत असेल, काही ना काही आजारपण येत असेल, तर होळी पौर्णिमेला मुलांसाठी, पतिदेवांसाठी, आपल्या घरासाठी महिलांनी हा उपाय अवश्य करायचा आहे. तर कोणती अशी वस्तू ओवाळून टाकायची आहे होळी पौर्णिमेला, जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर 24 मार्चला होळी पौर्णिमा आलेली आहे. पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे. 24 मार्च सकाळी 9:54 होळी पौर्णिमा समाप्ती होणार आहे. 25 मार्चला दुपारी 12:29. पण उपाय आपल्याला 24 तारखेलाच करायचा आहे. तर काय करायचं आहे? पतीवरून, मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे आणि घरावरून एक वस्तू तुम्हाला ओवाळून टाकायची आहे. कशी पण नकारात्मकता असेल, इडापिडा असेल, संकट असतील, टळून जातील. खूप छान उपाय आहे, खूप प्रभावी आहे. सगळ्यांनी करा हा उपाय मी म्हणेल. तर काय करायचं आहे? होळी तुमच्या आवारात, बिल्डिंगच्या आवारात किंवा तुम्ही स्वतः प्रायव्हेट होळी बनवत असाल, तुमच्या घरात, घराच्या अंगणात वगैरे तुमची होळी तुम्ही पेटवत असाल, त्यात जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. आता पौर्णिमा तिथी संपूर्ण दिवस रात्र आहे 24 तारखेला. तर उपाय रात्री केला तुम्ही तरीही चालणार आहे. तर काय करायचं आहे? घरावरून एक नारळ, मुख्य दाराबाहेर जायचं, एक नारळ आणून ठेवायचं आहे. आता तुम्हाला होळीत नारळ टाकायचा असेल, तुमची मनोकामना, इच्छा बोलून, तर तो होळीत टाकायला नारळ वेगळा आणायचा आहे आणि घरावरून ओवाळायला नारळ वेगळा आणायचा आहे. एकच उपाय म्हणजे एक नारळ दोन्ही उपायासाठी वापरायचा नाही. घरावरून उतरवायचा नारळ, तो वेगळा नारळ आणायचा आणि होळीत तुमची इच्छा बोलून होळीला अर्पण करायचा नारळ, तो वेगळा अर्पण करायचा आहे. असे 2 नारळ तुम्हाला लागणार आहे. तर तुम्ही होळीला पुरणाचा नैवेद्याबरोबर नारळ पण अर्पण करत असाल होळीला, तर तो नारळ वेगळा ठेवा. आणि आता रात्री होळी पेटायच्या आधी करा उपाय किंवा नंतर केला होळी पेटल्यावर तरीही चालेल. तर काय करायचं? एक नारळ घ्या, लहान असला तरीही चालेल. तुम्हाला वाटेल की 20-25 रुपयाचा नारळ तुम्हाला नसेल परवडत, अगदी लहान नारळ घेतला, एक 10-15 रुपयाचा तरीही चालेल. चांगला बघून घ्यायचा आहे, तडे वगैरे गेलेला नको. चांगला नारळ घ्या, लहान असला तरी चालेल. घराच्या मुख्य दाराच्या बाहेर उभं राहून 7 वेळा घरावरून, माझ्या घरावरील इडापिडा, नकारात्मकता टळून जाऊ दे, दूर होऊ दे असं म्हणून, आणि काही नसेल बोलायचं तुम्हाला, कारण तुमच्या आजूबाजू लोक असतील राहत, तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल, तुम्हाला उपाय करताना बोलता येत नसेल, तर फक्त तुम्ही नारळ 7 वेळा उतरवून तसाच लगेच होळीत टाकून द्यायचा आहे. हा एक उपाय झाला आपल्या घरासाठी. 7 वेळा नारळ घरावरून उतरवून लगेच पेटत्या होळीत टाकून द्यायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही होळीची पूजा कराल, नैवेद्य दाखवाल, तेव्हा तुम्ही जो अर्पण करणार असाल नारळ, तो तुम्ही वेगळा ठेवायचा आहे, होळीत वेगळा अर्पण करायचा आहे. आणि घराची दृष्ट काढून, नारळ टाकून, हातपाय धुवून मग घरात यायचं आहे. हा उपाय घरावरून नारळ उतरवताना महिलांनी उपाय केला तरीही चालेल, पुरुषांनी उपाय केला तरीही चालेल. आता पतिदेवावरून आणि मुलांवरून तुम्हाला एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. तर तुम्हाला घ्यायची आहे पिवळी मोहरी आणि खडं मीठ घ्यायचं आहे. खूप प्रभावी उपाय आहे. कशीही नकारात्मकता असेल, तुमच्या मुलांना काही बाधा झाली असेल, नजरदोष झाला असेल, तुमच्या मुलांची प्रगती थांबली असेल, पतिदेवांना काही प्रॉब्लेम असेल, आर्थिक नुकसान होत असेल, व्यापार व्यवसाय असेल, म्हणजे तुम्ही नोकरी व्यवसाय करत असाल, दुकानदारी असेल तुमची,
कुणाची दृष्ट लागलेली असेल तर होळी पौर्णिमेला अवश्य पेटली होळी तुमच्या घराजवळ की लगेच हा उपाय करा. घरावरून नारळ तो उतरवून टाकाच, पण आपल्या पतिदेवांना आपल्या उभं करायचं आहे. पूर्व पश्चिम उभं करा, तुम्ही उत्तर दक्षिण पण उभं करू शकता. दिशेचा काहीच प्रॉब्लेम नाही. उभं करायचं आहे आणि हातात मुठीमध्ये थोडीशी पिवळी मोहरी आणि खडं मीठ घ्यायचं आहे आणि 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत नीट उतरवून घ्यायचं, ओवाळून घ्यायचं आणि पेटत्या होळीत टाकून द्यायचं आहे आणि हातपाय धुवून घ्यायचं. पुन्हा मुलांवरून उतरवताना वेगळी पिवळी मोहरी घ्या, खडं मीठ घ्या. एकाच मुठीमधून सगळ्यांची दृष्ट काढायची चूक करू नका. वेगवेगळी दृष्ट काढावी लागणार आहे तुम्हाला. पतिदेवांची काढून झाल्यानंतर मुलं, तुम्हाला 1-2 मुलं असतील, वेगवेगळी दृष्ट काढा. वेगवेगळ्या वेळी मुठीत पिवळी मोहरी आणि थोडं खडं मीठ, समुद्री मीठ घ्यायचं आहे. 7 वेळा प्रत्येकावरून ओवाळून घ्यायचं आणि पेटत्या होळीत टाकून द्यायचं आहे. पायावर पाणी घेऊन मग घरात यायचं आहे. थोडंसं पाणी बाहेर ठेवून द्या वाटलेस. हा उपाय करताना खूप छान उपाय आहे. कुठलीही नकारात्मकता उरणार नाही. वर्षातून एकदा उपाय करता येणार आहे. आपण तर असे उपाय खूप करतो, आपण दृष्ट खूप वेळा काढतो, पण जेव्हा अशी दृष्ट काढून तुम्ही होळीत, पेटत्या होळीत जेव्हा दृष्ट काढलेली ही वस्तू फेकून द्याल, टाकून द्याल, सर्व नकारात्मकता त्या होळीत पेटून जाईल, खाक होऊन जाईल. खूप छान उपाय आहे, करून बघा. घरावरून सुद्धा एक नारळ अवश्य उतरवून टाकून द्या. पतिदेवांवरून सुद्धा थोडीशी पिवळी मोहरी हातात घ्या, थोडंसं खडं मीठ हातात घ्या. पिवळी मोहरी आणि खडं मीठ 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवून पेटत्या होळीत टाकून द्या. मुलांवरून सुद्धा तशीच दृष्ट काढायची आहे. तुम्ही काही नाही बोलला दृष्ट काढताना तरीही चालेल. अगदी तुमचं 1 दिवसाचं बाळ असेल, 1 महिन्याचं असेल, लहान बाळावरनं सुद्धा तुम्ही पिवळी मोहरी आणि खडं मीठ उतरवून टाकू शकता. अगदी तुम्हाला स्वतःला सुद्धा दृष्ट लागलेली असेल तर तुम्ही स्वतःची सुद्धा दृष्ट काढू शकता आणि पेटत्या होळीत पिवळी मोहरी आणि खडं मीठ टाकून द्या. पाय धुवून मग घरात या, नमस्कार करून घ्या होळी मातेला आणि मग बघा चमत्कार. कसलीच नकारात्मकता तुमच्या घरात उरणार नाही. लक्ष्मी मातेचा वास, अखंड वास तुमच्या घरात राहील. हा उपाय अवश्य करायचा आहे. होळी पौर्णिमेलाच करायचा आहे. कशाचीच नकारात्मकता तुमच्या घरात, उंबरठ्यावर सुद्धा टिकणार नाही. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.